नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत रताळ्याचा किस। तर मी असे रताळे 2 स्वच्छ धुवून व त्याचे साल काढून घेतलेले आहेत व नंतर ते खिसून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे। त्यामध्ये जिरे आणि 2-3 हिरव्या मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रताळ्याचा किसलेला किस घालायचा आहे। तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं कढईला तो चिकटतो तरी पण आपल्याला मंद गॅसवर तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। तो चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जाडसर असे शेंगदाण्याचे कूट ॲड करायचे आहे। चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडासा पाण्याचा शितोडा देऊन आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटातच आपला हा रताळ्याचा खीस तयार होतो, एकदम चविष्ट असा। चला तर आपण फराळाचे ताट तयार करूया। मी इथे लिंबू, ताक, दही, गुळात शिजवलेले रताळे, शेंगदाण्याची आमटी, रताळ्याचा किस, तसेच साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे आणि उपवासाचे पापड, साबुदाणा उपवासाचे पापड असा आजचा आपला हा फराळ आहे। तर या सगळे फराळ करायला थँक्यू फॉर वॉचिंग।